भातांगी जिल्हा परिषदमध्ये भिंदगाळ ते चिकलठाणा या भातांगी जिल्हा परिषदच्या मी तमाम लोकांना आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण मतदान रूपी मला आशीर्वाद द्यावा. मी 1 नंबरला आहे. मला 1 नंबर मतानंच मला जिल्ह्यामध्ये 1 नंबरनंच मी तुमचं काम करेन. केव्हा पण मला 24 तास फोन करा. माझा 24 तास फोन उपलब्ध राहील तुमच्यासाठी. एवढं मी एक आवाहन करतो आणि मतदान करा अशी विनंती करतो. विचाराचा काँग्रेस आहे, विचाराचा वारसा लाभलेला आहे. काँग्रेसला वारसा आहे वसंतराव नाईकांच्या विचारांचा, काँग्रेसला वारसा आहे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा, काँग्रेसला वारसा आहे विलासरावजी देशमुख यांच्या विचारांचा. तर हे विचारांचा काँग्रेस आहे आणि विचारांचा काँग्रेस जर मजबूत विलासरावजी देशमुख साहेब यांनी मला परत एक कारखान्यावर संचालक केलं. त्या संदर्भामध्ये मी शेतकऱ्याचे सर्वात जास्त मी प्रश्न सोडवले. ऊसाचे असतील किंवा अन्य कुठेला असेल, रस्ते असतील, या संदर्भामध्ये मी लोकांसोबत 10 वर्ष जी 5 वर्षे व्हाईस चेअरमन आणि 5 वर्षे संचालक म्हणून काम केलं. नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. महाराष्ट्र जीवन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. एकंदरीतच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद गटातून सध्या जे या रणांगणामध्ये उतरलेले आहेत ते सुनील नामदेवराव पडिले सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात प्रथम ही विशेष मुलाखत घेण्यामागचं कारण असं आहे की सुनील नामदेवराव पडिले हे पूर्वीपासूनच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते गणले जातात आणि एकंदरीतच भातांगडी आणि बोरी सर्कलमध्ये त्यांच्या नावाची चर्चासुद्धा चांगली आहे. पडिले सर, सगळ्यात प्रथम तुम्हाला पहिला प्रश्न घेतो. आज तुम्ही या रणांगणामध्ये उतरलात, काय स्वप्न घेऊन, मतदारांचे काय स्वप्न घेऊन आपण या रणांगणात उतरलात? मतदारांसाठी काय व्हिजन तुमच्या डोक्यामध्ये आहे ते थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगावं. मी स्टार्टिंग म्हणजे माझं नाव सुनील नामदेवराव पडिले. मी या बोरीगावचा पहिला सुरू मी सरपंच झालतो. मी सतत त्यापासून मी आजपासून जे सतत लोकांच्या संपर्कामध्ये राहून ज्यांचे काही अडीअडचणी आहेत ते पूर्ण सोडवत गेल्यामुळं, मी त्यांच्यासोबत व्यवस्थित राहत असल्यामुळं मला आमचे नेते माननीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांनी मला परत एक कारखान्यावर संचालक केलं. त्या संदर्भामध्ये मी शेतकऱ्याचे सर्वात जास्त मी प्रश्न सोडवले. ऊसाचे असतील किंवा अन्य कुठेला असेल, रस्ते असतील, या संदर्भामध्ये मी लोकांसोबत 10 वर्ष जी 5 वर्षे व्हाईस चेअरमन आणि 5 वर्षे संचालक म्हणून काम केलं. बरं. त्या लोकांनी खूप मला प्रतिसाद दिला माझ्या कामाबद्दल. त्याच्यानंतर परत मी 11 वर्षे विलास कोऑपरेटिव्ह बँकेचा संचालक झालो अमित देशमुख साहेबांनी. बरं. त्याच्यामुळं त्या लोकांचे मला एवढे संपर्क या भागामध्ये पडले. शेतकऱ्याला मदत करणे किंवा शेतकरी कुठला अडचणीत असेल तर त्याला मला सहाय्य काय करता येईल या पद्धतीने मी लोकांपासून सहाय्य करत गेलो. त्याच्यानंतर मला माझं काम बघून मला अमित साहेबांनी मला मार्केट कमिटीवर संचालक म्हणून परत उभा केलं इलेक्शनमध्ये. परत त्याच परिस्थितीने तालुक्यामधून मला लोकांनी एवढं प्रचंड मतानं निवडून दिलं की तेवढं ते अमित साहेबांनी लक्षात घेऊन मला उपसभापती मार्केट यार्डचा केलं. त्या मार्केट यार्डच्या उपसभापती पदावर मी ज्यावेळेस काम करत बसलो होतो, शेतकऱ्याचे एवढे गंभीर प्रश्न आहेत, भाववाढीचे असतील किंवा कुठले काही असतील. आत्ताच आमचे ते एक 10-5 वर्षाखाली राजा पाशा पाटील साहेबांनी एक मोर्चा काढला. ते मोर्चामध्ये त्यांनी सांगितले की बाबा शेतकऱ्याला आम्ही 6,000 रुपये देऊ, 10,000 देऊ, काही तर जास्त भाव देऊ शेतकरी. ते निवडून आले, सत्तेमध्ये बसले. सत्तेमध्ये त्यांनी राहून त्यांच्याकडे ते कृषी आयोग पद आहे. आतापासून त्यांनी गायब का झाली? म्हणजे भाजपाच्या नुसत्या पोकळ गप्पा आहेत असं? 100% त्यांच्या पोकळ गप्पा आहेत. आतापासून त्यांनी गपचीप का बसले आणि शेतकऱ्यासमोर का येत नाही? नक्कीच हे गांभीर्याने लोकांमध्ये खूप चर्चा आहे याची. आणि माझं ज्यावेळेस मी ग्राउंड लेवलला काम करतो त्यावेळेस मला लोकांकडून खूप प्रतिसाद मिळतो की बाबा सुनील भाऊ खरंच कामाचे माणसं आहेत. नक्कीच. आणि मला ज्यावेळेस मार्केट यार्ड किंवा बँकेमध्ये जाऊन जे काही लोक म्हणतात की बाबा खरंच सुनील पडिलेचं काम म्हणजे एकदम गाव पातळीवर नक्कीच. एखाद्या शेतकऱ्यांनी जर कधीही निम्म्या रात्री फोन लावला आपल्याला तरी त्यावेळेला आपण धावून जाणारे नेते म्हणून अशी आपली चर्चा या वर्तुळामध्ये आहे. खरं पाहिलं तर ज्या भाजपच्या भाजपचे शेतकरी नेते आहेत पाशा पटेल, त्यांनी पायी दिंडी लातूर ते नागपूर काढली सोयाबीनच्या भाववाढीसाठी. सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला म्हणून. पण आत्ता जेव्हा सत्ता त्यांच्याकडे येते, सोयाबीन 4,500 वरती येऊन टेपतं, तेव्हा मात्र
त्यांची पायी दिंडी त्यांच्या डोक्यात राहत नाही का? पायी दिंडी ते विसरलेत का? हा मोठा प्रश्न आत्ता पडले साहेबांनी उपस्थित केलेला आहे. पडले साहेब, मला अजून एक प्रश्न तुमच्याकडे घेऊन यावा असा वाटतोय. स्थानिक युवकांसाठी रोजगारासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? माझं विजनच तेवढं आहे की गेल्या मागच्या 9-10 वर्षामध्ये जी काही युवकासाठी ह्या BJPनं आश्वासन दिलेत त्याचं पूर्तता का बरं केलेली आहे? ज्यावेळेस मी जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून निवडून येईन, पहिल्या सुरू माझ्या एक प्रोग्राममध्ये राहिलं ते युवकांचं का काम करायचं नाही, का काम काढलंय त्याचा मार्ग मी मोकळा करून अगोदर त्यांचं काम करून देणार सर्वात अगोदर. नंबर 2 माझ्याकडं विजन दुसरं म्हणजे माझे शेतकरी, जी की मी शेती स्वतः करतो, मला पण शेती खूप आवडते. माझ्या शेतकऱ्याचं का भाव पिकाचे वाढत नाहीत, का कारण आहे, त्याच्यासाठी का करावं लागेल मला, हे मी अगोदर शोधून काढणार. नक्कीच. खरं पाहिलं तर पाटील साहेब, एक दुर्दैव म्हणावं लागेल लातूर जिल्ह्याचं. देवणी गोवंशासाठी देवणी हा प्रमुख तालुका आहे, जिथं देवणी वळू चांगल्या पद्धतीचं देवणी वळूचं उत्पन्न होतं. आणि लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. तरीसुद्धा सोयाबीन संशोधन केंद्र इथून हलवलं गेले आणि देवणीचा वळू संशोधन केंद्रसुद्धा हलवलं गेले. मग 7 राजकीय वळू असताना ते अपयशी ठरलेत काय? काय सांगाल याबद्दल? त्यांच्याकडे सत्ता आहे. आज लातूर जिल्ह्यामध्ये 2 पिकाची खूप मोठी ही आहे. एक पहिला सूर म्हणजे तूर. तूरला कुठं पण जावा तुम्ही भारतामध्ये, कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये लातूरची तूर डाळ म्हणून प्रसिद्ध आहे. मी त्या मार्केटचा उपसभापती पण मी आज ज्यावेळेस मी कुठं बाहेर कुठं इथं फिरतो महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, तर तिथं लातूरच्या डाळीच्या अगोदर विचारतात की आम्हाला डाळ ह्या भावाने घेतात, डाळीचा भाव तुमच्याकडे का आहे, का रेट आहे. आम्ही म्हणतो की लातूरमधलं पाकिट हे लातूरचं पाकिट आहे. ज्यावेळेस डाळीच्या दुकानामधून आम्हाला दाखवलं जातं हे लातूरचं डाळ आहे. मग आमची लातूर जिल्ह्याचं एवढं मोठं नाव आहे आज भारतामध्ये. त्याच्याचप्रमाणे दुसरं म्हणजे सोयाबीन संशोधन केंद्र इथलं जी नेलं बाहेर ते, कारण त्यांना ते लातूरमध्ये नको होतं. हो, सत्ता भाजपची असताना त्यांनी देखील जाणून बुजून हे आपल्याकडे व्हावं म्हणून या दृष्टिकोनातून लातूर जिल्ह्याचं कुठतर खच्चीकरण करावं या दृष्टिकोनातून त्यांनी इथून संशोधन केंद्र ते हलवलं गेलं. राहायला वळू देवणी, हे देवणी वळू ही तुम्ही इथंच लातूरमध्येच नाव नाही आहे. देवणी वळू हा लातूर जिल्ह्यामध्ये आहे. हो, नक्की. सबंध महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. नक्की. त्याचं संशोधन हलवायचं म्हणजे सत्तेचंच कारण आहे ना. सत्तेमुळं त्यांनी ते हलवले गेलेलं. सत्तेचा गैरवापर करून वळू संशोधन केंद्र सुद्धा हलवलं गेलं. मग इथले भाजपचे राजकीय वळू काय करत होते हा मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे. शेवटचा प्रश्न घेतो. शेतकऱ्याच्या कृषी मालाला भाव वाढण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात हे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगावं. मी भातांगी जिल्हा परिषदचा एक उमेदवार आहे. त्याच्या अगोदर मी मार्केट कमिटीचा एक उपसभापती आहे. मार्केट कमिटी ही शेतकऱ्यासाठी आहे आणि शेतकऱ्यासाठी मी आत्तापासून जी काही तिथं मार्केट यार्डमध्ये भावासंदर्भामध्ये, व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये, कुणाच्या ह्याच्या आडत्याचे किंवा शेतकऱ्याचे काही प्रश्न आले सातत्याने ते मी सोडवत आलेलो आहे. त्याच्यामुळं मला जे काही शेतकऱ्यासाठी भाववाढीसाठी प्रयत्न करायचे इथून पुढचे, मी त्या शेतकऱ्यासाठी मी पहिलंच सांगितलं की मी अगोदर कुठल्याही स्तराला जाईन, पण ते मी शेतकऱ्याचे भाव वाढल्याशिवाय. नक्कीच. पटेल साहेब, आत्ताच नुकत्याच लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये मतदारांनी जवळपास 70 पैकी 44 जागा ह्या अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या काँग्रेसच्या पारड्यामध्ये टाकल्या. काय सांगाल, आत्ता सुद्धा तसंच चित्र राहील का? महानगरपालिकाचा निकाल तो कायम आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला लागू राहील का? मतदार आपल्या पाठीमागे थांबतील का? काय सांगाल? 105% खरं आहे की जसं लातूर महानगरपालिकेमध्ये जशी काँग्रेसची सत्ता आली म्हणजे लोकांच्या मनामध्ये परिवर्तन करण्याचं एक योगदान तिथं लातूरमध्ये आला की बाबा हे योग्य नाही आहे, आपले कुठलेच कामं होत नाहीत, सत्ता BJPची असून देखील कामं होत नाहीत. त्याच्यासाठी हे देशमुख परिवार, हे लातूरची सत्ता देशमुख परिवाराच्या हातामध्ये दिलेलं. तसंच मी ज्यावेळेस मी भातांगडी भागामध्ये फिरतो, ह्या भातांगडीचा उमेदवार जो कोणी BJPचा आहे तो उमेदवार त्या मागच्या BJPच्या उमेदवाराला का बरं घेऊन येत नाही, का बरं नाही तो माणूस इथं, असं प्रश्न विचारतात. मग आताचा जर माणूस हे शेतकरी प्रधान आहे, शेतकरी माणूस आहे, उपसभापती आहे, नक्कीच आमच्यासोबत हे सगळी जनता
बरं, शेवटला एक प्रश्न घेतो. या मुलाखतीच्या माध्यमातून संबंध मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छिता? आज आमच्या भातांगळी जिल्हा परिषदमध्ये माननीय धीरज देशमुख साहेबांची एक भातांगळीमध्ये एक सभा आहे. त्या सभेला जनतेला आम्ही आवाहन करतो की त्यांनी तिथे यावं व त्यांचे विचार आपण ऐकावे, आमचे पण विचार तिथं ऐकावे व संबंध जी काही आपले संबंध जिल्हा परिषद आहे तिथल्या काही अडी अडचणी आहेत, तिथले काही रस्ते किंवा कुठलं काही असेल ते आम्हाला तिथं सांगावं, आम्ही ते प्रयत्न करू सोडून द्यायचा. भातांगळी जिल्हा परिषदमध्ये भिंदगाळ ते चिकलठाणा या भातांगळी जिल्हा परिषदच्या मी तमाम लोकांना आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण मतदान रूपी मला आशीर्वाद द्यावा. मी 1 नंबरला आहे, मला 1 नंबर मतानंच मला जिल्ह्यामध्ये 1 नंबरनंच मी तुमचं काम करेन. केव्हा पण मला 24 तास फोन करा, माझा 24 तास फोन उपलब्ध राहील तुमच्यासाठी. एवढं मी एक आवाहन करतो आणि मतदान करा अशी विनंती करतो. नक्कीच. तर आत्ताच सुनील नामदेवराव पडिले यांनी एक भावनिक आव्हान तर केलेलंच आहे, परंतु बोलता बोलता त्यांनी सांगितलं की काँग्रेस हे विचाराचं काँग्रेस आहे, विचाराचा वारसा लाभलेला आहे. काँग्रेसला वारसा आहे वसंतराव नाईकांच्या विचारांचा, काँग्रेसला वारसा आहे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा, काँग्रेसला वारसा आहे विलासरावजी देशमुख यांच्या विचारांचा. तर हे विचारांचा काँग्रेस आहे आणि विचारांचा काँग्रेस जर मजबूत करायचा असेल तर येणाऱ्या 7 तारखेला पंजासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि कधीही मला फोन करा. मी कधीही रात्री अपरात्री माझ्या मतदार बंधू भगिनीसाठी सदैव तत्पर राहीन अशी हमी, असं भावनिक आवाहन यांनी इथं केलेलं आहे. पडिले साहेब, आपण आमच्या स्टुडिओमध्ये मुलाखत दिलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.